आता ती मंजूर तुम्ही करून आणला, पण तुमचं एकट्याच श्रेय म्हणता येणार नाही. हे आपले भावी उपसरपंच, हे आपलं साजबा आणि बाकीचे सदस्य. तिथे तुमचा सर्व भांडकुदळ सर्व आगला मोकळा होता. त्यांच्या पार्टीचं चांगलं चाललंय, त्यांच्या डोक्यात सुद्धा भावी उपसरपंचाचं, आणि तुम्ही उपसरपंच म्हणून त्यांना बसलेल्या गाण्या उठवल्या. अहो ऐका की, हे मागच्या महिन्यातच मला म्हणले की मी उपसरपंच होणार आहे, म्हणून मी बोललो. सुभाषराव माणूस तंटामुक्तीचा अध्यक्ष किती शांत दिसतो आणि किती भांडण होतो ना. काय त्यांच्या पार्टी तुम्हाला घ्यायचं? अध्यक्ष झालं का समाधान? तुम्ही तंटामुक्तीचा अध्यक्ष आहेत का तंटायुक्त अध्यक्ष आहेत? लावा आमच्यात भांडणं. हो सरपंच, माझी बायको गावची सरपंच असताना पक्षप्रमुख या नात्याने सगळ्याला उपसरपंच पद वाटलं होतं, सगळ्या मेंबरला. त्याला दानच लागते. ह्याला म्हणायचं नॉलेज, दूरदृष्टिकोन. अहो पण 2.5 वर्षात आले राव. 2.5 वर्षाचा उपसरपंच घ्या, 3 वर्ष झाले राव सरपंच, बरोबर आहे काही? काय पदात समजू सांग पदात काय? शुभ असतो त्या कुचकाने जाळवलाय आणि त्याच्यानंतर डोक्यावर काटेरी पदाचा मुकुट आहे. दाची अक्कल आहे काही तुमच्या पार्टीत? आमची विरोधी गट आहे, तुमचा विरोधी गट आहे, आणि तुमच्या हे देखील डोक्यात म्हणजे तुमच्याला भांडण लावतात. नालायक माणसं आहे. काय संबंध आहे बाळासाहेब? हो सरपंच बघा, तुमचं काय ठरलंय मला माहित नाही. आणि उपसरपंच करा करू नका, पण माझा हेतू अजिबात पेटवण्याचा नाही. तुम्ही बोलले बरोबर आहे. आणि तो ठरलं होतं 3 वर्ष झाले, हात उद्या राहू दे. काय माहिती सांगा? 5-5 वर्षे ग्रामपंचायत मध्ये सरपंच राहून पूर्ण ग्रामपंचायत नाही कळत. अहो जे बीडीओ आणि ग्रामसेवकाला कळाले नाही ते ह्यांना काय कळणार 2.5 वर्षामध्ये? लागले तर माटण्या करायला, विकास करा. तू कशा पद पाहिजे तुला? तू माझ्या काळजातला माणूस पद कशा पाहिजे? काय जाता म्हणून